विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी इतिहास या विषयांतर्गत माहिती करून घेत असताना आपण प्रकरण 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास या घटकाची ओळख करून घेत होतो आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आकाशवाणी, दूरदर्शन अशा विविध घटकांची माहिती आपण करून घेतलेली होती. आता आपण या घटकाचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आकाशवाणीचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि त्यामध्ये आकाशवाणीची सुरुवात जी आहे ती 1924मध्ये ही कशी झाली, कोणत्या नावानं त्या ठिकाणी आकाशवाणीला संबोधलं जात होतं, IBC. तर त्यावेळी कार्यक्रमाचं प्रसारण कशा पद्धतीनं होत होतं ही बरीच माहिती किंवा त्याचा इतिहास आपण त्या ठिकाणी समजावून घेतला. आता त्यानंतर आपण प्रसारमाध्यमांची आवश्यकता हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आवश्यकता म्हणजेच गरज, या प्रसारमाध्यमाची गरज काय आहे हे आपण जाणायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला मुद्दा आपण अभ्यासूया. तर आज आपण प्रसारमाध्यमाची आवश्यकता हा घटक आपण जाणूया. तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमाची आवश्यकता आहे. आता माहितीचा मुक्त प्रवाह म्हणजे माहिती देणं आणि माहिती घेणं हे समाजामध्ये हे माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमाची गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. जसं आज आपण बघा पेपरमध्ये अनेक माहिती घेतो, दूरदर्शनवरती अनेक माहिती आपल्याला समजते, किंबहुना रेडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती घेत असतो. अशी विविध माध्यमं आपल्याला सांगता येतात. आता दुसरा मुद्दा आपल्याला प्रसारमाध्यमाच्या आवश्यकतेमध्ये सांगता येईल की अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. बघा, तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र अभ्यासता किंवा वर्तमानपत्र तुम्ही जेव्हा समोर धरता त्यामध्ये विविध अशा बातम्या असतात, पुरवणी असते की ज्याच्यावरती विशेष अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग वाढदिवस विशेष असेल किंवा एखाद्या क्रीडाबाबतची माहिती विशेष असेल, एखाद्याचं कार्यकर्तृत्वाची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल व्यक्तीच्या तर ती आपल्याला मिळते. जसं अग्रलेखसुद्धा पहा, हे कसं वाचायचं असतं तर अग्रलेख आपण जे मूळ पान असतं वर्तमानपत्राचं याच्या डाव्या बाजूला छोट्या अक्षरामध्ये आपल्याला दिलेलं असतं की अग्रलेख या पानावरती आहे. तर त्या पद्धतीनं आपण तो अग्रलेख समजावून घेऊ शकतो. तर वाचकाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही काय करू शकतो, त्याबाबत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो, हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर लोकशाही सुदृढ करायची असेल तर वर्तमानपत्र हे अधिकतम मदत करू शकतं हे आपल्याला सांगता येतं. तर हे झालं वर्तमानपत्राची का गरज आहे याबाबत आपण सांगू शकतो. तसं दूरदर्शन हे माध्यम जे आहे ते दृक् श्राव्य आहे, म्हणजे डोळ्यांनी पाहता देखील येतं आणि ऐकता देखील येतं. आणि वर्तमानपत्र आणि आकाशवाणी याच्या मर्यादा आहे. काय, एकतर वर्तमानपत्र आपण डोळ्यांनी पाहून वाचू शकतो माहिती, आकाशवाणीद्वारे आपण ऐकू शकतो, पण दूरदर्शनद्वारे मात्र पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. म्हणजेच मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवायला सुरुवात याद्वारे केली जाते. जसं बघा, आता सद्यस्थिती आहे ती म्हणजे कोरोनाची. तुम्हाला जिथं जी स्थिती आहे, काय चाललं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजे, वस्तुस्थिती काय आहे, सगळं काही तुम्हाला दूरदर्शनद्वारे त्या ठिकाणी इत्थंभूत माहिती मिळते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. जनतेला एखाद्या घटनेचा आंखो देखा हाल म्हणजेच प्रत्यक्ष, आता जरा क्रिकेट तुम्हाला पाहायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, प्रत्यक्षात दूरदर्शनद्वारे पाहू शकता, आनंद घेऊ शकता. म्हणजेच जे प्रत्यक्ष आहे ते पाहू शकता, अनुभवू शकता. त्यामुळं दूरदर्शनला पर्याय नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रसारमाध्यमाची आवश्यकता सांगता येते. आता त्यानंतर आपण पाहूया ते म्हणजे प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. आता जे प्रसारमाध्यमाद्वारे जी माहिती तुम्हाला मिळणार आहे, चिकित्सक म्हणजेच काय, अधिकतम ज्ञान तुम्हाला, आकलन म्हणजे ज्ञान होणार आहे.
प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. प्रत्येक वर्तमानपत्र जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा येणारी माहिती ही वास्तवाला धरून असेलच असं नाही. म्हणून ती माहिती योग्य आहे का हे तपासणं गरजेचं असतं. जर समजा अयोग्य असेल, अनधिकृत बातमी असेल, तर त्या ठिकाणी ती बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरणसुद्धा त्या ठिकाणी अनेक आहेत. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकलेल्या होत्या. बघा, जगप्रसिद्ध उदाहरण आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक जर्मन साप्ताहिक होता. साप्ताहिक म्हणजे आठवड्याला. मी जसं नियतकालिकेचे प्रकार तुम्हाला सांगितलेले होते तसं त्या ठिकाणी दैनंदिन म्हणजे रोज येणारं वर्तमानपत्र म्हणतो, आठवड्याला येणारं ज्याला आपण साप्ताहिक म्हणतो. तसं स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील म्हणजे त्यानं जे लेखन केलेलं होतं त्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतलेली होती आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना त्यानं विकलेल्या होत्या. आणि हिटलरच्या या तथा कथित व हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झालेली होती. पण ती रोजनिशी जी होती ती नकली असल्याचं त्या ठिकाणी सिद्ध झालं आणि त्यामुळं कोणतंही प्रसारमाध्यम असेल हे मिळणारी माहिती वापरताना काळजी घेणं खूप गरजेचं असतं. थोडक्यात मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की बातमी तपासून घेणं हे किती महत्त्वपूर्ण आहे. जर अनधिकृत बातमी असेल तर ती बातमी त्या ठिकाणी अवैध ठरू शकते हे आपण जाणलं पाहिजे. तर हे एक उदाहरण म्हणून जर्मन साप्ताहिक ॲडॉल्फ हिटलर याची रोजनिशी जी होती ती विकत घेऊन त्या ठिकाणी अनेक कंपन्यांना कसं विकलं आणि ती बातमी कशी प्रसिद्ध झाली आणि ते नकली असल्याचं त्या ठिकाणी कसं सिद्ध झालं हे त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण दाखल सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया की संबंधित व्यावसायिक क्षेत्रांची माहिती आपण या ठिकाणी करून घ्यायची आहे. बघा, वर्तमानपत्र जेव्हा आपण आपल्या समोर येतं तेव्हा रोजच्या रोज आपल्याला ज्या घडामोडी घडतात, दैनंदिन बातम्या ज्या आहेत त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्तमानपत्र करत असतं. म्हणजेच काय तर बातमी मागची बातमी त्या ठिकाणी सांगावी लागत असते आणि अशावेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज असते. हे असं घडलं हे आपण त्याद्वारे त्या ठिकाणी मांडू शकतो, माहिती देऊ शकतो. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेत असताना भूतकाळामध्ये तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमी चौकट देऊन छापतात. जसं तुम्ही देखील वर्तमानपत्र पाहिला तर चौकटीमध्ये जी माहिती येते त्याद्वारे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता जेव्हा ही माहिती वाचक वर्ग या वर्तमानपत्राद्वारे माहिती मिळवितो किंवा माहिती घेतो तेव्हा निश्चितच ती घटना योग्य आहे अयोग्य आहे अशा घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. वर्तमानपत्रामधील सदरांमध्ये 50 वर्षांपूर्वी, आता बघा याचा इतिहास आपण जाणायचा आहे, सदरांमध्ये 50 वर्षांपूर्वी 100 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे त्या ठिकाणी असतात. सदर म्हणजेच काय, सदरे म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की पत्रव्यवहार जे असतात या पत्रव्यवहारांसारखंच या ठिकाणी ही सदरे असतात. म्हणजे 50 वर्षांपूर्वी 100 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे या ठिकाणी असतात आणि ती इतिहासाची साधन आणि इतिहासावरती आधारित त्या ठिकाणी असतात म्हणून त्याला शब्द दिलेला आहे सदरे. आता त्यानंतर या प्रकारच्या सदरांमधून आपणास काय माहिती मिळते तर भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या घटनेच्या माध्यमातून अधिकतम माहिती मिळण्यास आपल्याला मदत होत असते. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला वर्तमान काळ समजण्यास त्या ठिकाणी मदत होत असतं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की विशेष पुरवणी म्हणून त्याच्यासोबत येत असते, त्याच्यामध्ये विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते, आपण देखील ते पुरवणी म्हणून वाचत असतो.
तर एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की 1914मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला 2014मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. मग या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारा पुरवणी काढताना काय केला, त्या घटनेचा इतिहास, ती माहिती त्या पुरवणीमध्ये दिला गेला. आता जसं 1942चं चले जाव आंदोलन, 2017मध्ये 75 वर्ष त्याला पूर्ण झाली. अशी विशेष प्रसंगी वर्तमानपत्रामध्ये जे लेख असतात, अग्रलेख असतात, दिनविशेष असतात, याचा आढावा याद्वारे घेतला जातो, जेणेकरून त्या घटनेचा वेध घेता येतो. वेध म्हणजेच काय मित्रांनो, तर शोध घेता येतो आणि त्यावेळी इतिहासाचा आपल्याला अभ्यास अत्यंत उपयोगी पडत असतो. हे आपण जाणलं पाहिजे. तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहासाच्या अनुषंगानं आपल्याला जी माहिती आहे ती माहिती ठराविक कालावधीनंतर ते प्रसिद्ध होतं, पण तरीसुद्धा त्या पुरवणीच्या माध्यमातून अधिकतम त्या ठिकाणी माहिती कशी उपलब्ध होत असते हे आपण त्या ठिकाणी जाणलं. सध्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण उदाहरण घेतलं तर अशी बरीच उदाहरणं आपल्याला लक्षात येतात की कोणकोणत्या प्रसंगी अशी पुरवणी लावली जाते. सर्वसाधारण आपण त्याच संदर्भामध्ये ज्ञात असतो हे आपण देखील सांगता येतं. आता पहा, पाठ्यपुस्तकामध्ये एक चौकट दिलेली आहे, करून पहा. आता सोनूमोनूचे हे सगळे कात्रणं असतात ते खूप सुंदर असतात, त्यातून आपल्याला अधिक माहिती मिळते. काय आहे पहा, तर वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा आणि उदाहरणार्थ किल्ल्यांची नावे वापरून केलेली शब्दकोडी. आता कसं ते कोडं आपल्याला माहिती आहे. आता पन्हाळा असं जर आपल्याला किल्ल्याचं नाव द्यायचं असेल तर चं काय असती, चौकट रिकामी असती, फक्त एकच शब्द एक वेळा दिलेला असतं, ला, तर आपण तिथं किल्ल्यांची नावं त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजेत. अशी शब्दकोडी आपण सुद्धा आपल्या स्तरावरती तयार केली पाहिजेत, किंबहुना आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होते. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की जाणून घ्या. 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीनं मिळवा. किंबहुना तुम्ही काय करायचं आहे की जी माहिती आपल्याला अधिकतम मिळेल नेटच्या आधारे ते मिळविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करायचा आहे. पहा, आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा खूप महत्त्वाचा असतो, कारण आकाशवाणीला काही विशेष प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. जसं या ठिकाणी आपण जर बघितलं तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष पूर्ण झालं असेल, 25 वर्ष पूर्ण झाली असतील, 100 वर्ष पूर्ण झाली असतील, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली असतील, तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. म्हणजेच आकाशवाणीसाठी सुद्धा हा इतिहास खूप महत्त्वाचा असतो, हे आपण त्या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की जसं दूरदर्शन आणि इतिहास याचं जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला आवड निर्माण करणं, जागृती निर्माण करणं हे महत्त्वाचं काम कोण करतं? दूरदर्शन करतं. आणि दूरदर्शनच्या माध्यमातून आज अनेक वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतात की ज्याद्वारे आपण ऐतिहासिक, पौराणिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण माहिती घेऊ शकतो. जसं तुम्ही रामायण बघता, महाभारत बघता, होय की नाही, आणि त्यानुसार आपल्याला शिवछत्रपतींचा इतिहास समजू शकतो. अशी मालिका देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती जेव्हा मिळते तेव्हा प्रेक्षक वर्गसुद्धा अधिकतम त्या ठिकाणी आकर्षित होत असतो. असं हे दूरदर्शनचं माध्यम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता रामायण, महाभारत अशा ज्या मालिका असतात, ही निर्मिती करत असताना तत्कालीन वातावरण असेल, ती वेशभूषा असेल, शस्त्रास्त्र, राहणीमान, त्यावेळची असणारी भाषा, हे जाणकारांच्या मदतीनंच त्या ठिकाणी मदत घ्यावी लागते. म्हणजे जे तज्ज्ञ असतात, तज्ज्ञांच्या आधारेच त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून ती मदत त्या ठिकाणी घेतली जात असते. हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे इतिहासाचा बारकाईनं अभ्यास करावा लागतो,
हे आपण जाणलं पाहिजे. आज आपण आधुनिक काळामध्ये डिस्कवरी चॅनल म्हणतो, हिस्ट्री, त्याच्यामध्ये हे चॅनल जे आहेत याच्यामध्ये आपल्याला अनेक त्या ठिकाणी माहिती मिळू शकते आणि मग हे सगळ्यांसाठी खुलं असतं. त्यामुळे जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, हेही आपण त्या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे, आजच्या या आधुनिक काळामध्ये जे डिस्कवरी चॅनल वगैरे जे असे आहेत, हिस्ट्री चॅनल वगैरे, याद्वारे आपल्याला या मालिकेतून जगभरामध्ये जी स्थिती आहे त्याद्वारे आपण अधिकतम ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते घेत असताना प्रेक्षक वर्गसुद्धा त्या ठिकाणी अधिकतम माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आज कर्तृत्ववान स्त्रिया असतील, पुरुष असतील, खेळाडू असतील, सेनानी असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास हा जाणता येतो, माहिती करून घेता येतं, हे सगळं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आज त्या अतिरिक्त अनेक वास्तू, किल्ले या साम्राज्याच्या उदयास इतकंच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेनं आपण या दूरदर्शनच्या माध्यमातून पाहत असतो. ह्या सगळ्या क्षेत्रासाठी दूरदर्शन हे एक अतिशय महत्त्वपूर्ण साधन आहे, प्रसार माध्यम आहे, हे आपण यातून जाणतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. एवढंच नव्हे, आज जाणून घ्या अशी एक चौकट आहे की ज्यामध्ये भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून आपल्याला प्रसारित झालेली माहिती समजू शकते. भारत एक खोज म्हणजे शोध, हे आपल्याला सांगता येतं. पंडित नेहरू यांचं चित्र देखील तुम्हाला याच्यामध्ये दिसतं पहा. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित ह्या मालिकेनं प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा स्वरूपाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न याद्वारे त्या ठिकाणी केलेला आहे. याद्वारे काय होतं, एकतर सखोल ज्ञान मिळतं, सादरीकरण होतं आणि त्यामुळं एक संशोधनाची भूमिका याच्यातून आपल्याला समजते आणि ती मालिका सरस ठरत असते. हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आता जसं हडप्पा संस्कृती आपण म्हणतो, वैदिक काळ, रामायण महाभारत, मौर्य कालखंड, मोगलांचं आक्रमण, मुघल कालखंड, त्याचबरोबर मुघल बादशाहाचं असणारं योगदान, किंबहुना आपण सर्वांनी पाहताय त्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं कार्य, संभाजी महाराजांचं असणारं कार्य, समाज सुधारणा, त्यांनी केलेल्या चळवळी, स्वातंत्र्य संग्राम, अशा अनेक घटना या मालिकेच्या माध्यमातून मांडल्या जात असतात. या मालिकेमध्ये जी नाट्यछटा असते, नाट्यकला असते, लोककला असतं किंवा प्रबोधनपर माहिती जी असते, याला आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंतसुद्धा रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ या ठिकाणी सांगितला जात असतो. या नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचं प्रभावी सादरीकरण हे सगळं काही वाखाणण्याजोगं आहे, एक आपल्याला आदर्शवत ठरत असतं आणि त्याद्वारे अशा साधनाद्वारे जर आपण माहिती जर पाहिली तर निश्चितच एक वेगळं त्या ठिकाणी माहिती आपल्याला तर मिळतेच मिळते, पण त्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची ओळखसुद्धा अशा या प्रसारमाध्यमातून त्या ठिकाणी आदर्शवत ठरत असते. म्हणून हा इतिहास आपण जाणला पाहिजे, माहिती करून घेतलं पाहिजे आणि हे कशासाठी किंवा एक प्रभावी साधन म्हणून याच्याकडं आपण का पाहतो हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रसारमाध्यमे आणि इतिहास याचा अभ्यास करत असताना अशी इत्थंभूत माहिती कशी आपण मिळवू शकतो, त्याचा इतिहास जाणून घेऊ शकतो, हे आपल्याला या धड्याद्वारे किंवा घटकाद्वारे सांगितलेलं आहे. धन्यवाद. 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. वर्तमानपत्रांची प्रमुख उद्दिष्टे: स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे, देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे, लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे.
समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. 2. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या, जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. प्रश्न 5वा. पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर ऑल इंडिया रेडिओ AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते. IBCचे नामकरण काय झाले? IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. प्रश्न 6वा. संकल्पना चित्र तयार करा. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन. सुरुवात, पार्श्वभूमी.
वर्तमानपत्रांची सुरुवात. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. आकाशवाणीची सुरुवात. 1924 साली मद्रास येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले, ज्याला नंतर आकाशवाणी असे नाव दिले गेले. दूरदर्शनची सुरुवात. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. वर्तमानपत्रांच्या माहितीचे स्वरूप मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. आकाशवाणीच्या माहितीचे स्वरूप. विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. दूरदर्शनच्या माहितीचे स्वरूप. जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. कार्ये. वर्तमानपत्रांची कार्ये. दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकशिक्षण व लोकजागृती करणे, माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे, अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. आकाशवाणीची कार्ये. विविध क्षेत्रांतील बातम्या देणे, संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे, कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण व लोकजागृती करणे, व्याख्यानांद्वारे, चर्चेद्वारे पर्यावरण संस्कृती संवर्धनाविषयीचे कार्यक्रम सादर करणे. दूरदर्शनची कार्ये. मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे, लोकशिक्षण व लोकजागृती करणे, समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे, सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी परंपरांविरुद्ध समाज प्रबोधन करणे. रिकामी जागा यांनी सुरू केले. अ. जेम्स ऑगस्टस हिकी. ब. सर जॉन मार्शल. क. ॲलन ह्यूम. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. 2. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. अ. दृक. ब. श्राव्य. क. दृकश्राव्य. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे. 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर. 4. केसरी बाळ गंगाधर टिळक. चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे. अचूक जोडी प्रभाकर भाऊ महाजन. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. लोकशिक्षण व लोकजागृती केली. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. 2. प्रसारमाध्यमांची आवश्यकता. प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते. प्रसारमाध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज असते. प्रसारमाध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत. 3. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.